पहिला चेंडू या वेळेला आपण पाहताय इनसाइड आउटचा फटका मॅग्निफिसंट टायमिंग पहिल्या चेंडूवर सुस्वागतम VGPL चौकार ग्रेट शॉट विरार फाटा संघाचा एक प्रतिनिधी आमच्या कमेंट्री बॉक्स मध्ये येऊ द्या प्लीज हे सांगणं योग्य नाहीये पहिल्याच सामन्यापासून जर अशा प्रकारचं जर आपण करत असतील तर तुम्हाला स्ट्रिक्टली 3 धावांचं पॅनलाइज केलं जाईल प्रत्येक संघाला विनंती करेन की चेंडू फेकण्याच्या अगोदर तुमचा 12th मॅन आमच्या कमेंट्री स्टुडिओ मध्ये येणे बंधनकारक राहील जर आढळला नाही इथे तर स्ट्रिक्टली 3 धावांचं पॅनलाइज केलं जाईल काही युट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण कव्हर करतोय प्रत्येक खेळाडूंचं यावेळेला नाव येणं आमच्यापर्यंत साहजिकच आहे यस स्टार्ट ऑफ द मॅच पहिले चेंडूवर चौकार आणि चौकाराने मात्र यावेळेला खातं ओपन करतोय संदीप मडवी एक ब्रिलियंट प्लेयर ऑन साइडला खेळला गेलाय अप्रतिम गॅप मध्ये आहे चेंडू मात्र यावेळेला फार वेगाने निघून जाईल ऍज अ स्विफ्ट ऍज एन एरो I love वसई ग्रामीण प्रीमियर लीग चौकार ग्रेट टाइमिंग ग्रेट शॉट छत्रपती शिवराज गणेश आराध दैवत माझे छत्रपती शिवराज गणेश आराध दैवत माझे गुलामीच्या वाळवंटात जन्माला येऊन स्वतंत्राचा महासागर निर्माण करणारा एकच राजा होऊन गेला अर्थात छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा 2 चेंडूच्या समाप्तीनंतर धमाकेदार सुरुवात या वेळेला पाहायला मिळते धीरज सुगलाचा हा चेंडू मात्र प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी शरीरापासून दूर करण्याचा प्रयत्न केला तिथे मात्र क्षेत्ररक्षक पुढे सरसावतोय पॉइंट क्षेत्रामध्ये मेल सिंगल आणि सिंगलच्या साहाय्याने धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते ते एकंदरीत 9 या धावसंख्येवर पहिला सामना आपण पाहतायत या स्पर्धेच्या माध्यमातून आजपासून या टेनिस बॉलच्या पटलावर एक नामवंत स्पर्धा वसई ग्रामीण प्रीमियर लीग आपण अनुभवतायत पाहतायत आदरणीय सन्माननीय सचिनजी मालवी साहेब संजयजी किनी आपण पाहतायत जबरदस्त अध्यक्ष कार्यकारी अध्यक्ष यांच्या माध्यमातून आणि संपूर्ण टीमने जी मेहनत घेतली आज जे स्वप्न होतं ते सत्यात साकार करताना पाहायला मिळत आहेत कारण जास्तीत जास्त वेळ आपल्या फॅमिलीला दिला नाही तेवढा वेळ मात्र या मैदानाला दिला आणि हे मैदान आज सुजलाम सुफलाम अशा प्रकारचं आपल्याला पाहायला मिळतं युट्यूबच्या माध्यमातून जे श्रोते जोडले गेले त्यांचं मनपूर्वक हृदयाच्या अंतकणापासून सहर्ष स्वागत या वेळेला इनफिल्डच्या वरून क्लास क्रिकेटिंग शॉट पाहायला मिळतोय मॅग्निफिसंट टायमिंग नेत्रदीपक चौकार वैभवच्या बॅट मधून येतोय खणखणीत सनसणीत VGPL चौकार थँक्यू डीजे आदरणीय सन्माननीय एक सामाजिक कार्यकर्ते सन्माननीय नंदकुमार पाटील या मंचावर उपस्थित आहेत मी मान्यवरांना मुख्य मंचावर पुढे येण्याची विनंती करते सन्माननीय नंदकुमार पाटील सर नवनाथ पाटील सर यांना मी विनंती करते की आपण मान्यवरांचा यथोचित असा सन्मान करायचा आहे सरळ बॅटने खेळला गेलाय चेंडू बराच वेळ हवेत अंकितला बीट करून निघून जाईल व्हॉट अ ट्राय सुपर यावेळेला प्रयत्न केले गेले होते परंतु त्या प्रयत्नांना यश काही मिळालं नाही सरळ चेंडू निघून जाईल आजच्या दिवसातील आणि पहिल्या सामन्यातील वैभवच्या बॅट मधून येतोय पहिला षटकार या ठाणे जिल्ह्याची शान कल्याण डोंबिवलीचा सन्मान धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते कौस्तुभ पाटील आम्हाला दर्शवतात की 19 वर जाऊन पोहोचले गेले 19 धावा डान्सिंग डाऊन द ट्रॅक बॅकचे एज घेत चेंडू मात्र निघून जाईल गली रिजन मध्ये तत्पूर्वी चेंडूला फील्ड करेपर्यंत सिंगल मेल आणि सिंगलच्या साहाय्याने धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 20 धावा काय स्टार्ट झाले जबरदस्त नेत्रदीपक स्टार्ट होत असताना पाहायला मिळते वैभव आणि संदीप दोन आमचे मिकी माउस या ठिकाणी एंटरटेनमेंट करण्यासाठी उपस्थित झालेत वेलकम त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत असेल जाऊया आपण प्रमुख मान्यवर त्या ठिकाणी उपस्थित झालेत व्यासपीठावर रिया मॅडम आणि परेश कुडू सर सूत्रसंचालनासाठी सज्ज झालेत The dance floor is now open.
सुभाष कदम जे उपसरपंच सुद्धा आहेत आणि डीजे वरचं खऱ्या अर्थानं संगीतावरचं प्रेम सातत्याने जपताना पाहायला मिळत आहेत. सौरभ तरे मॅन फ्रॉम एडवन हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झाले. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 20 धावा झालेत. पहिलं षटक या ठिकाणी कंप्लीट झालंय. आमचे दोन साथी समालोचक या ठिकाणी उपस्थित आहेत. एका साईडला आदेश पाटील आणि मंथन करत, मात्र असे 3 समालोचक आजच्या दिवसामध्ये तुम्हाला रिझवण्यासाठी उपस्थित झालेत. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर आहे आतापर्यंत 19 धावा, 20 धावा, 20 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या. आता षटक क्रमांक जयेश किनी दुसरं घेऊन येईल वैभवसाठी. एका संघामध्ये बऱ्याच वेळेला आपण पाहत आहेत आज आमने सामने. ऑन साइडला स्टॉक केला जातोय. जबरदस्त पॉवरफुल फटका पाहायला मिळतो वैभवच्या बॅट मधून. स्टायलिश शॉट, VGPL सिक्सर. थँक्यू. आजच्या या क्रिकेटच्या संग्रामासाठी या मुख्य मंचावर उपस्थित आहेत आदरणीय सन्माननीय जगदीशजी पाटील सर. मी संदेश मडवी सरांना विनंती करते की आपण मान्यवरांचा यथोचित असा सन्मान करावायचा आहे. गुड डिलिव्हरी, सुपर लेंथ लाईन. टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळाला. सरळ चेंडू मात्र यावेळेला निघून जातोय. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निर्धावच्या स्वरूपात चेंडूची सांगता होत असताना पहिला चेंडू डॉट येतोय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 26 वर 26 धावा. 8वा चेंडू हा मात्र डॉट येताना पाहायला मिळाला. जयेश किनी मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केला. बॅटचं टॉप एज आणि यावेळेला पॉइंटचा क्षेत्ररक्षक कोणती चुकी करणार नाहीये. फलंदाज फर्स्ट विकेट डाऊन. वैभव बॅक टू द डगआउट. गॉन. वेलकम बॅक. 3 चेंडूचा खेळ झालाय. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 20 या धावसंख्येवर. 26 या धावसंख्येवर 26 लॉस ऑफ 1 विकेट. प्रथम फलंदाजी करताना संघ आपल्याला पाहायला मिळतोय. नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर या ठिकाणी आपण पाहू शकाल हर्षदा 11 विरारपाडा संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि प्रत्युत्तरात जर आपण पाहिलं तर त्याच्या अगेन्स्ट आपण पाहत आहेत आई गावदेवी स्पोर्ट्स चांदीप संघ फलंदाजी करताना पाहायला मिळतो. आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी हा सामना क्रमांक 1 आहे. 6 सामने आपल्याला आज पाहायला मिळतील. अतिशय सुंदर ही स्पर्धा, एक सर्वांना वेळ लावणारी ही स्पर्धा पाहायला मिळते. गुड डिलिव्हरी, सुपर लेंथ लाईन. जयेश किनी इम्प्रोव्हायझेशन गोलंदाजी करताना पाहायला मिळतो. पहिला चेंडू फुल टॉस आल्यानंतर स्वतःला प्रश्न विचारला, मी एक चांगला गोलंदाज आहे, मला मात्र या वेळेला चांगली गोलंदाजी करायची आहे. ही जिद्द, चिकाटी, कसब, कला, कौशल्य, मानस, मनसुबा, हेतू, उद्देश या सर्व काही गोष्टी जयेश किनी अंगीकृत करत असताना पाहायला मिळतोय. सुपर डिलिव्हरी. नवीन बॅटर हेमंत जाधव, धावांची गती फलकावर 26 वर जाऊन पोहोचले गेले. गुड डिलिव्हरी, सुपर वाईट यॉर्कर, स्वतःला ब्लॉक करून घेतलं गेलं होतं. हेमंत जाधव नाही, जयेश किनी फ्लातून गोलंदाजी. आपली भरीव कामगिरी करत असताना पाहायला मिळतो. आपल्या बोटांतील जादू दाखवते. फिंगरचा उपयोग करत असताना या वेळेला चेंडूला स्विंग करत असताना पाहायला मिळतोय. सुपर मॅग्निफिसंट डिलिव्हरी. जयेश किनी, हेमंत जाधव पूर्णपणे चाच पडण्यास भाग पाडले गेले. शॉट ऑफ लाइन चेंडू होता, या वेळेला मात्र सोडणार नाहीये. अच्छे गेंदों का सम्मान करो, बुरे गेंदों का अपमान करो, हे क्रिकेटचं रहस्य. दिशा से भटके तो मिलेंगे फटके, आउट ऑफ द पार्क. VGPL षटकार. आई तुझा डोंगर बघ किती सुंदर रंगानं सजवला. आई तुझा डोंगर बघ किती सुंदर रंगानं सजवला. धन्यवाद टीजे. पुन्हा आपण एकदा स्वागत सन्मानाकडे वळूया. या पंचक्रोशीतली प्रत्येक बातमी घरापर्यंत पोहोचवण्याचं जे काम करतात असे आदरणीय सन्माननीय महेशजी पाटील सर, जे पत्रकार आहेत आणि माझा भूमिपुत्र म्हणून ज्यांचं चॅनल आहे, असे
आदरणीय सन्माननीय सर या ठिकाणी उपस्थित आहेत. मी रुपेशजी पाटील सर यांना विनंती करते की आपण मान्यवरांचा यथायोग्य असा सन्मान करायचा आहे. दोन षटकांचा खेळ झालाय. दोन षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 32. या धावसंख्येवर 2 षटकार आले. या षटकामध्ये नेक्स्ट मॅच यावेळेला आपण पाहू शकाल. पहिला कॉल असेल तानसा किंग तानसा आणि मयंक 11 जांभूळपाडा. आणि प्लेइंग 11ची लिस्ट आमच्यापर्यंत लगेच सबमिट करा एकमेकांसमोर टॉस बॉक्स मध्ये. कर्णधाराने आपल्या संघाची प्लेइंग 11 यादी टॉसच्या वेळी विरुद्ध संघाच्या कर्णधाराला सादर करणे अनिवार्य राहील, याची दखल घ्यायची आहे. जर मॅच बॉल कुणाला जर मिळाला असेल आमच्या लाडक्या प्रेक्षक राजांना तर प्लीज आपण सुपूर्त करा, कारण पहिलीच मॅच आहे आणि पहिल्याच मॅच मध्ये आपल्याला थोडीशी कमतरता भासेल, त्याकरिता मी विनंती करेन. मॅच बॉल आलेला आहे. 2 षटकांचा खेळ झालाय 32 धावा. यानंतर होणारा सामना तानसा किंग तानसा आणि मयंक 11 जांभूळपाडा हा सेकंड कॉल असेल. यस, तिसरे षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. सोहेल शेख, सलीम शेख यांचे मात्र सुपुत्र पाहायला मिळत आहेत. नवनाथ यांना आपण पाहू शकाल. खूप चांगली मेहनत त्यांच्या माध्यमातून सुद्धा आपण पाहतायत. उजव्या हाताने सोहेल बॅकफुटला जाऊन टॅप केला जातोय. चेंडू निघून जाईल गली रिजन मध्ये. तत्पूर्वी मेल सिंगल आणि सिंगलच्या साहाय्याने धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 33 रन्स. 120 ग्रॅमच्या या टेनिक चेंडूने तुम्हा सर्वांना वेड लावून सोडलंय. आणि खऱ्या अर्थानं आज 2008 मध्ये जी मात्र इंडियन प्रीमियर लीगला सुरुवात झाली आणि तिथून मात्र जी लाट पसरली ती खेड्यापाड्यापर्यंत जाऊन पोहोचली. अर्थातच लीगचा फॉर्मॅट हा खूप मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतो आणि खऱ्या अर्थानं टॅलेंट काय असतं या आमच्या लाडक्या खेळाडूंचं ते मात्र आज या व्यासपीठावर दाखवून देण्याची गरज आहे. उजव्या हाताने सोहेल शेख ऑन साइडला बॅकलिपचा उपयोग करा. चेंडूला मात्र पाठवलाय. वसई ग्रामीण प्रीमियर लीग, आय लव्ह वसई ग्रामीण प्रीमियर लीगच्या कक्षेकडे आपण पाहू शकताय. जबरदस्त प्रहार, चेंडू सीमारेषा पार. हा येतोय खणखणी हेमंत जाधवच्या बॅट मधून. VGPL षटकार. धन्यवाद डीजे. पुन्हा आपण एकदा स्वागत समारंभाकडे वळूया. एक उत्तम व्यक्ती आणि सामाजिक कार्यकर्ते, क्रिकेट रसिक असलेले आदरणीय सन्माननीय सचिनजी किणी सर या मंचावर उपस्थित आहेत. मी सचिनजी जाधव सर यांना विनंती करते की आपण मान्यवरांचा यथोचित सन्मान करायचा आहे. बॅक टू बॅक 2 षटकार पाहायला मिळत आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचते 45 वर. 45 या धावसंख्येवर. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर यावेळेला तिसरा आहे. तिसऱ्या षटकातील 3 चेंडूंचा खेळ झालाय. खूप खूप धन्यवाद जयश्रीताई किनी मॅडम, आपण आलात, अमूल्य वेळ दिला या स्पर्धेला. आपलं मनपूर्वक हृदयाच्या अंतकरणापासून धन्यवाद. 45 धावा 45. हेमंत जाधव खूप चांगली फलंदाजी या ठिकाणी करत असताना आपण पाहताय 3 षटकार त्याच्या बॅट मधून येत आहेत. ऍब्सोल्युटली फॅन्टास्टिक बॅटिंग. टप्पा पडल्यानंतर थोडासा उसे घेणारा चेंडू होता. फ्लायटिक चेंडू पाहायला मिळाला. जयेश किनी मात्र चेंडूला गॅदर करतायत. संघाची धावसंख्या आतापर्यंत जर आपण पाहिले तर 45 वर जाऊन पोहोचले गेले. चेंडू फेकून झाले ते 4. षटक क्रमांक आहे ते तिसरं. सोहेल शेख आपल्या गोलंदाजी मार्कवर. ब्रँड ऑफ भाताने रिव्हर्स स्वीप स्विचिटचा फटका खेळण्याचा मात्र यावेळेला मनसुबा बनवला गेला होता. टप्पा पडल्यानंतर ग्रिप चेंज केली गेली होती. पोझिशन मध्ये आला होता परंतु चेंडू आणि फळीचा व्यवस्थित समन्वय झाला नाही. ग्रेट डिलिव्हरी. कमबॅक कसं करावं हे मात्र सोहेल शेखने यावेळेला दर्शवून दिलं गेलं. टप्पा अचूक पद्धतीने भेदक मारा विलक्षण कामगिरी करत असताना 2 षटकार आल्यानंतर सुद्धा मात्र माझ्यामध्ये ती गुणवत्ता आहे डॉट चेंडू फेकण्याची. पुन्हा एकदा सबमरीन डिलिव्हरी. हेमंत जाधव एकाच क्षेत्रामध्ये खेळण्याचा जरूर यावेळेला मनसुबा बनवला गेला परंतु टप्पा अचूक असल्या कारणाने हेमंत जाधवला पूर्णपणे चाचपडण्यास भाग पडला सोहेल शेखने. आणि अशा प्रकारे 3 षटकांचा खेळ होत प्रथम फलंदाजी करताना संघ पाहायला मिळतोय. आई गावदेवी स्फूट चांदीप संघ जाऊन पोहोचेल फलकावर 45 या धावसंख्येवर. पहिल्या षटकामध्ये 20 धावा आल्या. दुसऱ्या षटकामध्ये 12 धावा आल्या. तिसऱ्या षटकामध्ये 13 धावा येत यावेळेला 3 षटकांचा खेळ संपन्न झालाय आणि 3 षटकांमध्ये धावसंख्या 15च्या सरासरीने 45 बेस्ट अँड बेटर वेल अँड गुड अशी मात्र धावसंख्या यावेळेला पाहायला मिळते ती 45. घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. चला, टाइम स्पेंड करू नका, वेळ दौडू नका, लगेच आपण येऊया.
षटकांचा खेळ झालाय. 3 षटकांच्या समाप्ती अखेर 45 धावा. सकाळच्या सत्रात आपण सुमधुर आवाज ऐकलात परेश कुडू सरांचा. थँक्यू व्हेरी मच. अँड रिया मॅडम आपण आलात, आम्ही आपले आभारी आहोत. या स्पर्धेच्या माध्यमातून ते रजा घेताना पाहायला मिळत आहेत. एक आदर्श शिक्षक आणि शिक्षिका म्हणून ज्यांची ओळख पाहायला मिळते. धावसंख्या झालेली आहे ती 45च्या घरामध्ये 45 वर जाऊन पोहोचली गेले. अतिशय सुंदर आयोजन, नियोजन, खूप चांगली मेहनत या स्पर्धेला. 47 सदस्य आपल्याला पाहायला मिळतात, अध्यक्षापासून तर सदस्यपर्यंत आपण पाहतायत. या मैदानाला जी मेहनत घेतली. 3 षटकानंतर आपण पाण्याची व्यवस्था लगेच मैदानाच्या आतमध्ये करायची आहे. यानंतर लक्षात असू द्या, कारण तप्त ऊन आहे, उष्णता वाढत असताना त्याचा विचार करत मात्र प्रत्येकाने पाणी प्राशन केलं पाहिजे. डिहायड्रेशन होणार नाही याची दखल घेण्यात मात्र आपण प्रत्येकाने त्याचा विचार केला पाहिजे. 3 षटकांचा खेळ झालाय. कौस्तुभ आम्हाला दर्शवतात की 45च्या घरामध्ये पोहोचले गेले. धावसंख्या इथे मात्र ऑन साइडला खेळला गेलाय. डिपमेंट विकेटचा क्षेत्ररक्षक फेकी करेल, तत्पूर्वी त्या ठिकाणी मिळेल सिंगल आणि सिंगलच्या सहाय्याने धावांची गती फलकावर. आई गावदेवी स्पोर्ट्स चांदीप या संघाची 46 या धावसंख्येवर. पाटील नेटवर्कच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण घर बसल्या स्मार्ट टीव्ही, स्मार्टफोनवर चालता बोलता मॅचचा आनंद घेऊ शकतात. युट्यूबच्या माध्यमातून पाटील नेटवर्क कव्हर करत असताना पाहायला मिळत आहेत. जतीन किनी, तदनंतर साहिल पाटील, एवन जोडी, अनुराग चव्हाण आणि मुनीत कुडू मात्र असे कॅमेरामॅन पाहायला मिळतात. शॉट ऑफ प्लेन चेंडू होता मात्र यावेळेला पिक करू शकले नाहीत. मिडल स्टंप मात्र यावेळेला यष्टी उद्ध्वस्त केली जाते. दांडी गुल, फलंदाज बॅक टू द डगआउट, गॉन. गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 46 वर जाऊन पोहोचले गेले. 4थं षटक हे प्रगतीपथावर आहे. 2 चेंडूचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 46 वर जाऊन पोहोचले गेले. एक सुंदर सामना मैदानाच्या आतमध्ये. वसई ग्रामीण प्रीमियर लीग 2023 सर्व सहभागी खेळाडूंना खूप खूप शुभेच्छा असतील असं मात्र यावेळेला आपण पाहतायत. जे घर बसल्या मॅचचा आनंद घेत आहेत मिस्टर राहुल पाटील टेंबोडे यांनी मात्र शुभेच्छा दिल्यात या स्पर्धेला. आणि या सहभागी झालेल्या खेळाडूंना मात्र संपूर्ण शुभेच्छा देत आपण पाहू शकतात. कोर कमिटीला त्यांनी सुद्धा शुभेच्छा दिलेल्या आहेत. धन्यवाद राहुलजी पाटील. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 46 वर. षटक क्रमांक 4 आहे. 2 चेंडूचा खेळ झालाय आणि 46 धावा. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये हेमंत जाधव आणि एका साईडला वैभव अशी जोडी मात्र यावेळेला खूप चांगली प्रगती करत 17 आणि 18 धावांची खेळी केली. ऑन साइडला खेळलाय, बॅकलिपचा उपयोग केला. चेंडू मात्र फार वेगाने निघून जाईल. आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या अभिवादनासाठी आलेला हा खणखणीत दर्जेदार सुजितच्या बॅट मधून येतोय षटकार. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर. अर्धशतक मात्र आई गावदेवी स्पोर्ट्स चांदीप संघाचा 52. साईडला सुरेख पद्धतीने कव्हर ड्राईव्ह खेळला जातोय. सुजित पाटीलच्या बॅट मधून 1 धाव. दुसऱ्या धावेसाठी निघालेत आणि आराम के साथ खेळपट्टीवर 2 धावा येताना पाहायला मिळतील. एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं ब्रँड ऑफ आडणे. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर. आतापर्यंत 54 धावा. 54 रन्स ऑन द बोर्ड. संदीप मडवे एका साईडला तग लावून राहिलाय आणि सेन्सिबल क्रिकेट खेळण्यामध्ये माहिर असा सँडी आपल्याला पाहायला मिळतोय. 6 चेंडूवर 6 षटकार मारण्याची किमया सँडीने मात्र त्या धानीवच्या मैदानात केली होती. ओपनचा गट होता. ओपनच्या गटामधून जर आपण पाहिलं तर यावेळेला अगोदरच तुम्हाला शफलचा नियम काय आहे हे दर्शवून दिले गेले. तुम्ही डावी यष्टी जर सोडताय तर त्या ठिकाणी शफल गृहीत धरला जाईल याची दखल घ्यायची आहे. चेंडू रिलीज होण्याच्या अगोदरच जर तुम्ही शफल होताय तर डेफिनेटली त्या ठिकाणी चेंडू काउंट केला जाईल. फुलटॉस चेंडू होता. ऑन साइडला सोडणार नाही. आ बैल म्हणजे मार. सरळ चेंडूला मात्र फेकून दिलंय इनटू द स्टँड. 6 धावा. आक्रमकता. षटक क्रमांक 4 कंप्लीट झाले. 4 षटकांच्या अखेरीस धावसंख्या जाऊन पोहोचते 60 धावा. 60 रन्स ऑन द बोर्ड.
धावसंख्या झालेली आहे ती 60. या धावसंख्येवर सुंदर मंडप डेकोरेटरची जी व्यवस्था आपल्याला पाहायला मिळते, सुंदर सजावट केली गेले असे परेश जी किनी आपल्याला पाहायला मिळत आहेत. भरणे पाडा खऱ्या अर्थानं आपण पाहू शकतायत, एक सुंदर व्यक्तिमत्व सुद्धा आपण पाहत आहेत. तर चला वेळेची दिरंगाई करू नका. पाण्याची व्यवस्था विशाल नाईक सर त्या ठिकाणी दर्शवतात की पाणी मात्र मैदानाच्या आतमध्ये जाईल, परंतु यानंतर 3 षटकानंतर पाणी जाईल याची दखल घ्यायची आहे. डगआउट मध्ये पाणी ठेवलेलं आहे, तिथे 14वा 15वा खेळाडू आपण पाण्याची व्यवस्था करू शकता. ॲक्युरेट लक्ष द्या. 2.5 चेंडू झाल्यानंतर तुम्ही पाण्याची जी बॉटल असेल ती मात्र आपण भरून ठेवा, जेणेकरून मात्र तिसऱ्या षटक समाप्तीवर लगेच आपण क्विकली 1 ते 1.5 मिनिटाचा फक्त स्ट्रॅटेजिक टाइम आउट दिला जाईल याची दखल घ्यायची आहे. षटक क्रमांक मंथन आमच्या समोर जोडले गेले, तेच आपण व्यासपीठावर जाऊया. आदरणीय सन्माननीय राजेंद्रजी घरत खानिवडी या ठिकाणी मात्र उपस्थित झाले, त्यांचं शब्दशुमनांनी स्वागत आहे. वसई ग्रामीण प्रीमियर लीग मध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. आगतम सुस्वागतम. 4 षटकांचा खेळ झाला आहे. मंथन आमच्या समोर जोडले गेलेत. व्हॉइस ऑफ नवली. मंथन काय म्हणशील? 4 षटकांमध्ये आक्रमकता. मैदान थोडंसं यावेळेला आपण पाहू शकतायत, काही काहींचं मात्र मत होतं की छोटंसं लहान आहे, परंतु सर्वांना समान संधी आहे. नक्कीच आपण पाहतायत वसई ग्रामीण प्रीमियर लीग अतिशय सुंदर असं देखणं, आयोजन आणि नियोजन आपण पाहतोय. प्रमोद, जर खेळपट्टीचा विचार केला तर अतिशय सुंदर अशी पोषक खेळपट्टी आपल्याला पाहायला मिळते. सध्या सकाळचं सत्र आपण पाहतो आणि फलंदाज कुठेतरी वरचढ होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत या सकाळच्या सत्रामध्ये. 4 षटकांचा खेळ झालाय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 60 रन्स 15च्या सरासरीने मात्र यावेळेला खेळले गेलेत. अतिशय सुंदर. सचिन राऊत, विशाल पाटील, अविनाश किनी, राहुल किरी यांना आपण पाहतायत. सुनील यस पंच काय दर्शवतायत, वेळेची दिरंगाई करू नका प्लीज. सुनील घरात अर्थात चॅपल यांना आपण पाहतायत. जयकांत रे, तदनंतर विरू घरात, असे मात्र 3 संघ मालक. यावेळेला टप्पा पडल्यानंतर सरळ चेंडू निघून जाईल. तत्पूर्वी मेल त्या ठिकाणी सिंगल आणि सिंगलच्या साहाय्याने धावांची गती फलकावर 61 धावा. संदीप मडवीच्या बाबतीत मी म्हणत होतो की जबरदस्त खेळाडू, टेनिस बॉल क्रिकेटला ज्या पद्धतीने मात्र खेळले गेले, त्याने अंडरम पासून त्याचा प्रवास सुरू झाला आणि त्याने मात्र ओरम मध्ये पाऊल टाकताच मात्र मागे वळून कधीच पाहिलं नाही. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता, पंचांकडे दाद मागितली होती, त्या ठिकाणी केतन नाही, परंतु त्या ठिकाणी पंच सहमत नाहीयेत. आशुतोष व्यवहारे, विशाल नाईक सर आणि अजित म्हात्रे सर हे तिन्ही सर मात्र यावेळेला आपल्याला पाहायला मिळतात. जे कालच्या दिवसात आशुतोष व्यवहारे सर आणि अजित म्हात्रे KPL कॉमन प्रीमियर लीग मध्ये उपस्थित होते. अतिशय सुंदर स्पर्धा पार पाडली. टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर लीग फॉर्मॅट मध्ये 1 नंबरची स्पर्धा ऑन साइडला खेळले गेले आणि यावेळेला सुजित पाटीलच्या बॅट मधून येते 1 धाव आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 62 धावा. मंथन काय म्हणशील? इथून मात्र थोडीशी संतगतीने आता मात्र सुरुवात झाली, कारण या अगोदरचा स्पेल सुद्धा मात्र जयेश किनीने खूप सुंदर फेकला होता आणि इथे सुद्धा हाताळताना आपल्याला पाहायला मिळते. व्हॉट यू कॅन से? नक्की जयेश जर आपण पाहिल्यानंतर गुणवत्ता जयेशकडे आहे आणि ती गुणवत्ता इथे मात्र त्यानं सिद्ध केले या षटकामध्ये. एका क्षणाला आपण पाहिलं धावा खूप मोठ्या प्रमाणात जमत होत्या आणि कुठेतरी इकॉनॉमिकल गोलंदाजी हाताळणं महत्वाचं होतं आणि जयेश सद्यस्थितीला आपण पाहतोय अतिशय सुंदर गोलंदाजी हाताळताना दिसतोय. नक्की जयेश किनी या खेळाडूचा सुद्धा अंडरम पासून प्रवास सुरू झाला, कारण अंडरम हा क्रिकेटचा पाया म्हणून आपण पाहतायत. कोणताही मात्र फलंदाज किंवा गोलंदाज आल्या आल्या मात्र आपण पाहू शकतात की ओरम मध्ये प्रवेश करत नाही, तर अंडरम पासून त्याची सुरुवात होते आणि या अंडरमला आतापर्यंत तरी विसरत नाहीये जयेश किनी आणि संदीप मडवी. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 63 रन्स 64 क्षमस्व 64 धावा. ऑफ साइडला फटका चांगला, वाईट यॉर्कर चेंडू जरूर होता, मात्र चेंडू निघून जाईल. एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू फार वेगाने मात्र पुढे सरसावतोय. तत्पूर्वी मेल फक्त सिंगल. व्हॉट अ फिल्डिंग, सुपर फिल्डिंग यावेळेला पाहायला मिळते. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 65 धावा. अंकितने खूप चांगली प्रगती केली. शिरवलीचा हा मात्र खेळाडू अंकितने जबरदस्त बेस्ट फिल्डरचे किताब बऱ्याच वेळेला मात्र ज्यांनी मिळवले गेले त्याच्याचकडे चेंडू मात्र यावेळेला निघून गेला होता आणि काही झेपावला गेला होता. धावांची गती फलकावर 65 वर जाऊन पोहोचली गेली. 65 धावा. जयेश किनी सुजित पाटील समोर. ऑन साइडला यावेळेला आपण पाहतायत मिस टायमिंग स्ट्रोक आहे आणि फलंदाज या ठिकाणी बाद होताना पाहायला मिळेल. व्हेरी वेल कॅच. फलंदाज बॅक टू द डगआउट. गॉड.
5 षटकांचा खेळ झालाय. धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते 65. चला, नो मीटिंग नो टाइम, प्लीज डोंट वेस्ट द टाइम. 6 षटक ही मात्र तुम्हाला 25 ते 30 मिनिटाच्या अगोदरच फेकली गेली पाहिजे. त्याची दखल घ्या. कोणत्याही प्रकारचं टाइम स्पेंड होणार नाही, जेणेकरून आमच्या मुखातून 10 वेळा अनाउन्समेंट होणार नाही की घाई करा घाई करा. कारण 6 मॅचेस आहेत. 6 मॅचेस अगदी आराम के साथ होतात, परंतु तुम्ही जर वेळ दवडला तर एखादी मॅच राहू शकते. त्याकरता मात्र प्रत्येकाने टायमिंगच्या बाबतीत मात्र सहकार्य करा. कारण सचिनजी मालवी यांनी मात्र आणि संजयजी किनी यांनी स्ट्रिक्टली सांगितलंय, प्रत्येक कमिटी मेंबर्स जर आपण पाहिलं तर यावेळेला आपल्याला पाहायला मिळत आहे जबरदस्त कमिटी मेंबर्स आपण पाहू शकतात. कार्यकारिणी मंडळ सचिनजी मालवी जे अध्यक्ष आहेत, डॅशिंग अँड डायनामिक पर्सनॅलिटी, एक सुंदर व्यक्तिमत्व. संजयजी किनी कार्यकारी अध्यक्ष, नेहमीच क्रिकेटवर नितांत प्रेम राहिलंय. रुपेशजी पाटील उपाध्यक्ष, एक स्वतः खेळाडू आणि एक चांगलं व्यक्तिमत्व. रोहितजी किनी उपाध्यक्ष आपल्याला पाहायला मिळत आहेत. ऑन साइडला खूप चांगला फटका पाहायला मिळतोय, फ्लिकचा फटका. डीप मिडविकेटचा क्षेत्ररक्षक अंकित मात्र फार वेगाने आला होता आणि तिथे मात्र फक्त सिंगल मिळाली संदीप मडवीला. संदीप मडवी मात्र संघाला स्वतःला डावाला सावरताना पाहायला मिळतोय, कारण जबाबदारी जाणतोय. मला या संघामध्ये का निवडलं गेलंय, मला या संघामध्ये मात्र माझी वर्णी का लागली गेले, त्याचं या वेळेला प्रात्यक्षिकरण देत असताना संघाची धावसंख्या 66 धावा. सचिन राऊत यांना आपण पाहतायत, खूप चांगली मेहनत त्यांच्या माध्यमातून सुद्धा पाहायला मिळते. यस, इट इज अ व्हाईट बॉल. विशाल नाईक सर या ठिकाणी वळतायत. व्हाईटच्या इशाऱ्याने धावांची गती स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते फलकावर 67 धावा. पहिला वाईट येतोय या मात्र पहिल्या इनिंगचा. गोलंदाज धीरज ऑफ साइडला फटका तर चांगला आहे. ड्राइव्ह खेळला जातोय, ऑन दी अप ऑन द राईज खेळला होता. केतन मात्र पुढे सरसावेल. ब्रँड ऑफ चांदीप. धावांची गती स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर 68 रन्स 68 धावा. मात्र चौथ्या षटकानंतर धावा थांबल्या गेल्यात मंथन. ज्या पद्धतीने जयेश किनीने गोलंदाजी केली, अप्रतिम आणि सुंदर भेदक मारा, स्पायसी बॉलिंग, तिखट गोलंदाजी यावेळेला पाहायला मिळाली. ऑन साइडला बॅट अँड पॅडचा व्यवस्थित मात्र समन्वय झाला होता. ब्लॉकल मध्ये चेंडू होता, चेंडू निघून जाईल. बॅकवर्ड स्क्युअर लेगला व्यवस्थित फेकी येते. सुरेख क्षेत्ररक्षणाची साथ मिळत असताना एका साइडला हर्षदा 11 विरार फाटा संघ. धावांची गती फलकावर या सिंगलच्या साहाय्याने 69 वर जाऊन पोहोचले गेले. काय म्हणशील धीरज चुगलाने आतापर्यंत खूप चांगली गोलंदाजी केली, एक लेफ्ट आर्म पेस बॉलर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. नक्कीच प्रमोद, ज्याप्रमाणे तुम्ही उल्लेख केला की पहिला व्हाईट बॉल या इनिंग मधील आपण पाहिला आहे, तर गोलंदाजांचं कौतुक करावं लागेल. काय सुंदर योग्य टप्प्यावरती गोलंदाजी केली आतापर्यंत प्रत्येक गोलंदाजांनी. यावेळेला मात्र कुठेतरी मुख क्रिकेट खेळलं जात आहे आणि ते मात्र विकेट होतोय, पतन फलंदाज होतोय धावबाद. प्रमोद, जर आपण गोलंदाजांचा विचार केला, ज्यावेळेला बॉलर बॉलिंग करता येतो त्यावेळेला मात्र गोलंदाजाकडे चांगली लाईन, चांगली लेंथ आणि चांगला मारा असणं, चांगली पिचिंग असणं, ह्या सर्व गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. आणि त्या या इनिंग मध्ये आपल्याला पाहायला मिळाला. धावा जरूर जमल्यात, पण गोलंदाजांचं कौतुक करावं लागेल. चांगली लाईन ही राखली आहे प्रत्येक गोलंदाजाने. खूप चांगली गोलंदाजी, कारण त्यांना माहिती होतं VGPL येते आणि VGPL येत असताना आपल्याला प्रॅक्टिस खूप मोलाची आहे. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर यस नो बॉल पंच दर्शवत असताना फ्री हिटचा सिग्नल त्या ठिकाणी दिला गेलाय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. आतापर्यंत 70 या धावसंख्येवर 70 रन्स ॲक्युरेट आपल्याला पाहायला मिळते. धीरज चोगला खूप चांगली प्रगती केली. ब्रँड ऑफ माजिवली ऑफ साइडला फटका चांगला आहे, मात्र ऑफ ड्राइव्ह खेळला जातोय. तत्पूर्वी एक धाव सिंगल मिळेल. खूप चांगल्या क्षेत्ररक्षणाची साथ मिळते. ते हर्षदा 11 विरार फाटा या संघाच्या माध्यमातून संघाची धावसंख्या 71च्या घरामध्ये पोहोचली गेले 71. चला, तांसा किंग तांसा आणि मयंक 11 जांभूळपाडा या दोन संघांच्या माध्यमातून सामना आपल्याला पाहायला मिळेल. अमित पाटील एका साइडला आणि प्राक्तन किनी यांना आपण पाहू शकतात. आज त्यांचे पिताश्री सचिनजी किनी या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचं सुद्धा मनपूर्वक सहर्ष स्वागत. शेवटचा बॉल
यावेळेला धीरज चुगला व्हाईट बॉल जरूर इशारे येत असताना पाहायला मिळत आहेत. कवायची गरज आणि यावेळेला विशाल नाईक सर मात्र एक्सरसाइजचा मोका मिळाला. एकदा वर्जित केली जाते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर. आतापर्यंत 72 या धावसंख्येवर 72. मयंक 11 जांभूळपाडा संघाचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झालेत मिस्टर कुंदन. मात्र या वेळेला हे काय घडलं जातं, दुसरा बिमार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्याच कारणास्तव गोलंदाजी रद्द केली जाईल. परंतु गैरसमज करू नका की या पूर्ण सिरीज मध्ये तुम्हाला गोलंदाजी दिली जाणार नाही. कारण ग्रामीण भागात कधी कधी असं होतं की मात्र मी 2 बिमर फेकले तर या वेळेला मात्र आपण पाहू शकतात की गोलंदाजी मिळणार नाही. तसं नाहीये. फक्त तुम्हाला याच मॅच पुरता मात्र याच षटकापुरता आपण पाहू शकतात गोलंदाजी बंदी आणली जाईल. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 74 धावा. 74 रन्स ऑन दी बोर्ड लागला जात आहे. धीरज चुगला या वेळेला थोडस कुठेतरी स्वैर मारे केले आणि त्याचाच मात्र यावेळेला परिणाम पाहायला मिळतोय. फ्री हिटचा सिग्नल विशाल नाईक सरांकडून येतोय. धावांची गती फलकावर 74च्या घरामध्ये पोहोचले गेले. टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर पालघर जिल्ह्याचं नाव अगदी मात्र 15 ते 16 खेळाडूंनी आउट ऑफ इंडिया घेऊन मात्र स्वतःचं नाव, आई वडिलांचं नाव, गावाचं नाव, तालुक्याचं नाव, जिल्ह्याचं नाव आज अगदी मात्र 7 समुद्रा पलीकडे घेऊन गेलेत आणि पालघर जिल्ह्याने मात्र आज खऱ्या अर्थानं टेनिस बॉल क्रिकेटचे हिरे बनवले गेलेत. यावेळेला सरळ बॅटने खेळला गेलाय. संदीप मडवीची ही ताकद, क्रिकेटिंग शॉट, क्रिकेटचा क्लास, क्वालिटी, स्टँडर्ड यावेळेला दर्शवत असताना संदीप मडवी संघाची धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचते 80 या धावसंख्येवर. 80 रन्स आणि 81 रन्स टू विन असतील ते हर्षदा 11 विरारपाडा या संघाच्या माध्यमातून. जाऊया आपण त्या ठिकाणी इंटरव्ह्यू कव्हर केली जाते. आपण थेट वळूया त्या ठिकाणी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये.
आपले दोन्ही जाग्यावर भेटणार अगं पोरी तू जपानात येणार आपले दोन्ही जाग्यावर भेटणार अभि पोटीची आला काल पुढे तुझ्या घालवला काल जातो यो नवा पुढे ना रोजचा तुमच्या गावाचा ढीज धन्यवाद. आपण पाहतायत वसई ग्रामीण प्रीमियर लीग अतिशय सुंदर असा भव्य दिव्य 16 दिवस पहिला आपण पाहतोय पाटीस नेटवर्कच्या माध्यमातून जे श्रोते आमच्या समवेत जोडले गेले त्यांचं सर्वांचं मी मंथनगरज क्रिकेट समालोचक शब्द सुमनांनी हार्दिक स्वागत करतोय. आपण पाहतायत ही लढत जिथे दोन संघ समोरासमोर खेळताना फर्स्ट मॅच मध्ये आपल्याला दिसत आहेत. हर्षदा 11 विराट फाटा वर्सेस आई गावदेवी स्पोर्ट्स चांदीप असे दोन संघ आपल्याला खेळताना जरूर दिसले. हर्षदा 11 विराट फाटा या संघांना नाणेफेकीचा कौल जिंकला. इलेक्टेड टू बॉल फर्स्टचा डिसिजन घेतला. 6 षटकं मात्र त्यांच्या माध्यमातून आपण पाहिली आणि फलंदाजी करताना आई गावदेवी स्पोर्ट्स चांदीप या संघानं 80 धावा या बनवल्या. 81 धावांचं टार्गेट हे समोर ठेवण्यात आलं. चला दोन फलंदाजांना देखील मी विनंती करीन की लगेच आपण मैदानाच्या दिशेने जायचंय. त्याचबरोबर आपण टॉस बॉक्सच्या दिशेने देखील वळणार आहोत जिथे दोन संघाचे कर्णधार देखील उपस्थित आहेत. वसई ग्रामीण प्रीमियर लीग 2023 वर्ष तिसरा आपण पाहतात. आदेश पाटील हे आमच्या समवेत जॉईन झालेले आहेत. अपकमिंग यंग टॅलेंट आपल्याला शिरसाट परिसरातील पाहायला मिळतात. आदेश तिसरं वर्ष आहे. आदेश काय म्हणाल या स्पर्धेविषयी?
इथे मात्र षटक क्रमांक पहिला आपण पाहिलं, सुजित पहिला बॉल डिलिव्हर केला आणि अतिशय सुंदर असा झेल तिथे टिपला गेलाय. फलंदाज पहिल्याच बॉल वरती मात्र माघारी परततोय. आशिष 81 धावांचं एक बलवतं टार्गेट सेट केलं होतं. थँक्यू मंथन मॅडी. तर यावेळेला आपण टॉस करणार आहोत आणि मी विनंती करेन आदरणीय सन्माननीय गणेशजी गोवारी साहेब आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी कॉइन स्पिन केला जाईल. तानसा किंग तानसा आणि एका साईडला मयंक 11 जांभूळपाडा, या दोन संघांमध्ये अतिशय सुंदर लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. मी गणेशजी गोवारी साहेब यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते कॉइन स्पिन व्हावा. क्रिकेट वरचं निस्सिम भक्त म्हणून गणेश गोवारी यांच्याकडे आपण पाहतायत आणि त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण पाहतायत टॉस या ठिकाणी कॉइन स्पिन केला जाईल. माझा भूमिपुत्र जे यावेळेला आपण पाहतात पत्रकार आणि खऱ्या अर्थानं महेशजी यांचा खूप खूप धन्यवाद आहे. हेड अमित पाटील यांच्या मुखातून आलाय आणि यावेळेला टेल या ठिकाणी आलेला आहे. धन्यवाद गणेशजी गोवारी साहेब. आपण व्यासपीठावर जाऊन मॅचचा आनंद घ्यावा. दोन्ही संघांसाठी ऑल द बेस्ट दिलेला आहे. मी जास्त वेळ घेणार नाहीये दोन्ही कॅप्टनचं, कारण ऑन गोईंग मॅच सुरू आहे. कुंदन टॉस जिंकलाय, काय निर्णय असेल आपला? फिल्डिंग. क्षेत्ररक्षण यंदाच्या वर्षात हे आयोजन खऱ्या अर्थानं तुमच्याच गावातील एक अनमोल रत्न सचिनजी मालवी साहेब नेहमीच क्रिकेटला प्राधान्य देत असतात. प्रत्येक खेळाडूचं टॅलेंट त्यांचं लपावं नाही म्हणून आज हा प्रयोग केला जातोय आणि संपूर्ण 47 जणांची जी कार्यकारिणी मंडळ आहे त्यांनी हे आयोजन केलंय. कसं वाटतं? आयोजन एकदम खूप सुंदर आहे, कारण एक चांगला पुन्हा एकदा चांगला प्लॅटफॉर्म उभा केलेला आहे ग्रामीण भागातील खेळाडूंना. नक्कीच. अमित, टॉस जिंकला असता तर काय निर्णय घेतला असता आपण? फिल्डिंग घेतली असती. आता मनाच्या विरोधात खेळायचं 6 षटक तुम्ही पाहिलेत. खेळपट्टी थोडीशी उलसर पाहायला मिळते, मात्र या ठिकाणी इथे धावा होत आहेत. 80 धावा पहिल्या सामन्यामध्ये पाहिल्या. आपलं टार्गेट एक माइंड मध्ये काय सेट केलं असेल? 70+ करण्याचा प्रयत्न करेन. नक्कीच. तेवढे तुमच्याकडे खंबे फलंदाज आणि मधल्या फळीतील फलंदाज आहेत. हो. थँक्यू व्हेरी मच. जास्त वेळ घेणार नाहीये, तर दोन्ही संघांसाठी ऑल द बेस्ट असेल. टॉस या ठिकाणी झाला. गणेशजी गोवारी साहेब यांच्या शुभ हस्ते कॉइन स्पिन होत असताना या ठिकाणी आपण पाहू शकतायत एका साईडला कुंदन अँड कंपनी यांनी मात्र टॉस जिंकत या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षक मयंक 11 जांभूळपाडा ऑन द टॉस अँड इलेक्टेड टू बोल फास्ट. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स नाव मंथनजी घरत. या आपण त्यांचा आवाज ऐकूया. व्हॉइस ऑफ नवली मंथन अर्थातच मॅडी. थँक्यू प्रमोद. चेंडू जर आपण पाहिलं या षटकातील सुजितने हाताळून झालेल्या 4 धावसंख्या फलकावरती झाली आहे 4. इथे मात्र पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयास. क्षेत्ररक्षक होते, अतिशय सुंदर असा झेल टिपला गेलाय. फलंदाज बॅक टू द डगआउट. आदेश जर आपण पाहिलं पहिलं षटक मार्गस्थ आहे. चेंडू आतापर्यंत झालेले आहेत 5. 81 धावांचं टार्गेट समोर ठेवण्यात आलं होतं. पहिल्या बॉलवरती मात्र आशिष माघारी परतले. तदनंतर आपण पाहिलं अमर पवार मैदानाच्या आतमध्ये आले. मोठा फटका चौकार त्यांच्या बॅटमधून पाहिला. पुन्हा एकदा मोठा फटका. अमर खेळण्याच्या तयारीमध्ये होते, मात्र जाळं गोलंदाजाने मात्र तिथे विणलं होतं सुजितने आणि त्या जाळ्यामध्ये मात्र अमर सापडला जातोय. नक्कीच 81 धावा आपण बघतोय फलकावर आहेत आणि 81 धाव्यांचा पाठलाग जर करायचा असेल तर नक्कीच जिभेवर साखर आणि डोक्यावर बर्फ देऊन खेळावं लागेल. पॉवर प्लेचा षटक आहे आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये ज्या पद्धतीने फलंदाजी व्हायला पाहिजे म्हणतात ती फलंदाजी न होताना बघायला मिळत आहे, कारण की विकेट फॅक्टर कुठेतरी मात्र जास्त स्वरूपात आपण बघतोय. आलेल्या सर्व तमाम प्रेक्षकांचं आज आपण बघतोय या वसई ग्रामीण प्रीमियर लीगच्या माध्यमातून आम्ही पुन्हा एकदा समालोचन कक्षेतून हार्दिक स्वागत करतोय. तदनंतर युट्यूबच्या माध्यमातून आपण बघतोय या पाटील नेटवर्क माध्यमातून जे प्रेक्षकगण जॉईंट होत आहेत सकाळच्या सत्रामध्ये त्यांचं सुद्धा आम्ही खूप खूप स्वागत करतोय. नक्कीच आजच्या क्षेत्रामध्ये आपण बघतोय ज्यांचा आवाज सातत्याने या पंचकृषीत मात्र घुमतोय, आमचे गुरुवर्य आदरणीय सन्माननीय प्रमोदजी शेडगे सर यांचा सुद्धा मात्र आपण आवाज या अगोदर ऐकलं. ओम नमोजी आद्या वेदपती प्राद्या जय जय श्री संवेदना आत्मरूपा देवा तुझी गणेशू मने सकळमती प्रकाशू निवृत्ती दासो अवधारी जिजो. काय अतिशय सुंदर. इथे मात्र गोलंदाजी जरूर केली गेली आहे. कमबॅक केलं जाते गोलंदाज सुजितच्या माध्यमातून. षटकातील शेवटचा चेंडू पुन्हा एकदा ऑन द मार्क हाताळण्याकरता सज्ज होईल गोलंदाज सुजित. नवीन फलंदाज नव्याने मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. कृपेश जर आपण पाहिलं एक खेळाडू एक बॅटर ऍज अ बॉलर एक अष्टपैलू खेळाडू कसा असावा तर कृपेश पाटील याला आपण पाहिलं. आगरी प्रीमियर लीग ही स्पर्धा त्यानं अक्षरशः मात्र गाजवली होती. तोच खेळाडू आता मात्र फ्रंट लाईन वरती खेळताना आपल्याला दिसतोय. सुंदररित्या खेळून काढला या चेंडूला जरूर कव्हरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक मात्र वेगाने पुढे येत आहेत, चेंडूला उचलतायत आणि डॉट बॉलने मात्र इथे षटकाची होते समाप्ती. पहिल्या षटकाचा खेळ इथे पूर्ण झालाय. पहिल्या षटकाच्या खेळानंतर धाव संख्या हर्षदा 11 विरार फाटा संघाची फलकावरती झाली आहे. 2 गडी बाद 4.
धन्यवाद डीजे थँक्स पुन्हा एकदा सर्व श्रोत्यांचं वसई ग्रामीण प्रीमियर लीग 2023 वर्ष 3 मध्ये हार्दिक स्वागत आम्ही करीत आहोत। अतिशय सुंदर असं देखणं आयोजन आणि नियोजन शिरसाट फाटाच्या या मैदानावरती भव्य दिव्य हा क्रिकेटचा सोहळा आपल्याला पाहायला मिळतोय। गेले 2 महिने आपण पाहिलं तर सर्व आमची कार्यकारिणी मंडळी मात्र या स्पर्धेच्या आयोजनामध्ये आपण पाहू शकतायत बिझी होते आणि त्यानंतर हा दिवस सर्व खेळाडूंकडे देखील वाट पाहत होते आणि आज मात्र यथोचित हा सुंदर सोहळा आपल्याला या शिरसाट फाट्याच्या मैदानावरती पाहायला मिळतोय। पहिली लढत आपण पाहतोय, 2 संघांचं अस्तित्व मात्र जरूर आपल्याला पाहायला मिळतं कारण की लीग फॉर्मॅट आहे आणि लीग फॉर्मॅट मध्ये प्रत्येक सामना हा प्रत्येक संघासाठी, संघ मालकासाठी, प्रत्येक खेळाडूसाठी खूप महत्त्वाचा असतो आणि ही लढत आपल्याला जरूर पाहायला मिळते। हर्षदा 11 वर्सेस आई गावदेवी स्पोर्ट्स चांदीप या 2 संघांमध्ये 81 धावांचं लक्ष जरूर ठेवलं गेलं होतं आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना सद्यस्थितीला धावसंख्या जर आपण पाहतोय हर्षदा 11 संघाची फलकावरती झाली आहे 4 मॅन्डेटरी पॉवर पेची 2 षटकं असतात आणि या 2 षटकांमध्ये फलंदाजांचा जरूर मनसुबा होता की धावा या बनवायला हव्यात, पण गोलंदाजांचं वर्चस्व जरूर पहिल्या षटकामध्ये सुजितचं हे राहिलंय। यावेळेला मात्र बॅकफुटला गेले, सुंदर त्या कट शॉट तिथे पाहायला मिळतोय गलीच्या दिशेने, क्षेत्ररक्षक वेगाने पुढे येत आहेत रोहितास आणि 1 रन तिथे जरूर पाहायला मिळते आणि एका धावेनंतर धावसंख्या जर आपण पाहतोय फलकावरती झालेली आहे 5। ग्रामीण प्रीमियर लीग ग्रामीण खेळाडूंना मात्र एक सुंदर अशी संधी, चांगला असा प्लॅटफॉर्म मात्र आपल्याला इथे पाहायला मिळतोय। आमची कार्यकारिणी देखील आपल्याला पाहायला मिळते, अतिशय सुंदर कार्य करत असताना आपल्याला जरूर दिसत आहेत। सचिन साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत, अतिशय सुंदर असं देखणं आयोजन प्रत्येक वर्षी नवीन नवीन संकल्पना या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहेत। आदरणीय सन्माननीय कमलाकरजी जाधव या ठिकाणी मात्र उपस्थित होत आहेत, त्यांचं सुद्धा शब्द शुभनांनी स्वागत आहे। जे आपल्याला बघायला मिळतात नित्यसाई प्रतिष्ठान आडणे या संघाचे संघमालक सुद्धा आहेत आणि त्यांचं या स्पर्धेमध्ये शुभ आगमन होत आहे, त्यांचं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत वसई ग्रामीण प्रीमियर लीग मध्ये। O2 कमेंट्री बॉक्स आलेल्या सर्व मान्यवर पाहुण्यांचं पुन्हा एकदा आम्ही शब्द सुमनांनी हार्दिक स्वागत करीत आहोत। षटक क्रमांक रुपेश दुसरं घेऊन आले, 3 चेंडू रुपेशने आतापर्यंत हाताळलेत आणि काय जबरदस्त आक्रमकता, भेदकता इथे मात्र पाहायला मिळते। योग्य टप्प्यावरती योग्य वेग जो आहे तो रुपेशच्या गोलंदाजीमधून पाहायला मिळतोय। पुन्हा एकदा सुंदररित्या असा हा चेंडू हाताळला, बॅकफुटला फलंदाज जरूर गेले होते आणि जेंटल पुश केलं, ऑफसाइडला 1 रन तिथे जरूर मिळते आणि एका धावेनंतर धावसंख्या जर आपण पाहिलं फलकावरती झालेली आहे 6। बघा 81 धावा बनवायच्या आहेत तर कुठेतरी आता तुम्हाला बॅटिंग ट्रॅक जो आहे तो तुम्हाला बदलावा लागेल कारण की धावा या मोठ्या प्रमाणामध्ये तुम्हाला बनवाव्या लागतील आणि ते प्रयत्न इथे मात्र फलंदाजांना मैदानाच्या आतमध्ये करावे लागणार। बघा षटकातील पुन्हा एकदा 5वा चेंडू हाताळण्याकरता सज्ज होते गोलंदाज रुपेश। ऑन साइडला आपण पाहू शकता 2 क्षेत्ररक्षक तैनात केले, स्क्वेअर लेग आणि लॉंग ऑनला आपण पाहतोय। त्यावेळेला मात्र पुन्हा ऑफ स्टंप वरती पिचिंग, काय सुंदर बघा ही लय जी आहे ना ती खूप महत्वाची आहे। ज्यावेळेला संगीतामध्ये आपण म्हणतो की सूर, ताय आणि लय ही खूप महत्वाची असे असते, तसंच गोलंदाजांकडे देखील योग्य टप्पा, योग्य दिशा आणि योग्य वेग असणं हे खूप महत्वाचं आहे आणि ते यावेळेला मात्र जरूर रुपेशच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे। पुन्हा एकदा आउटसाइड ऑफ असा चेंडू जरूर पाहायला मिळतोय, परंतु फलंदाज कुठेतरी सफल झाले होते आणि त्या कारणास्तव मात्र तुम्हाला तिथे वाईट मिळणार नाहीये। षटकाची इथे झाली समाप्ती, 2 षटकांचा खेळ इथे पूर्ण झालाय। 2 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या फलकावरती झाली आहे हर्षदा 11 विराट फाटा संघाची फक्त 6 धावा। धन्यवाद। सामन्याचं समीकरण जर आपण पाहिलं तर चेंडू बाकी आहेत आता 24 चेंडू आणि विजयाकरिता अजूनही 75 धावांचं लक्ष्य हे गाठायचं आहे। आता या 75 धावा जमवल्या जातील का की गोलंदाजांचं वर्चस्व राहील हे आता पडताळून पाहणं या मॅच मध्ये खूप महत्वाचं आहे। अतिशय सुंदर असं सकाळचं सत्र आणि सकाळच्या सत्रामध्ये मात्र 2 संघ जरूर समोरासमोर खेळताना दिसत आहेत। बघा मित्रांनो, जास्त वेळ कोणी तिथे दौडायचा नाहीये कारण की आपल्याला आजच्या शेड्यूल मध्ये 6 मॅचेस खेळवायचे आहेत आणि कुठल्याही संघाला अंधारामध्ये खेळणं आम्हाला देखील आवडणार नाहीये, आयोजकांना देखील आवडणार नाहीये। त्यामुळे कोणीही जास्त वेळ मैदानाच्या आतमध्ये दौडायचा नाहीये।
12 संघ आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत. श्रीराम स्पोर्ट्स खानिवडे, आई चंडिका कोपर, कुणाल रॉयल मांडवी, साईबाबा स्पोर्ट्स भामटपाडा, मयंक 11 जांभूळपाडा, आई गावदेवी स्पोर्ट्स चांदी, जय हनुमान बिनार, तानसा किंग तानसा, जय महाराष्ट्र चांदी, हर्षदा 11 विरार, ANC कणेर आणि नित्य साई प्रतिष्ठान आडणे असे 12 संघ, 12 संघांचे संघ मालक आणि अतिशय सुंदर असं उत्साहात आज हा पहिला दिवस वसई ग्रामीण प्रीमियर लीगचा आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा बघतोय आपण. या ठिकाणी बघायचं झालं तर हलक्याशा हाताने बॅटची एज घेऊन गेलेला चेंडू फ्लाय स्लिप कडे ट्रॅव्हल होत होता. थोडंसं फंबल नक्कीच झालं होतं, परंतु त्या ठिकाणी एक धाव सहजरित्या कंप्लीट केली जाते. नक्कीच मंथनजी आपण उल्लेख केला ज्या पद्धतीने वसई ग्रामीण प्रीमियर लीगचा ज्या पद्धतीने आपण बघितला सुरुवातीचा उद्घाटन सोहळा, ज्या पद्धतीने मात्र इंटरनॅशनल लुक असतो त्या पद्धतीने मात्र लुक देण्याचा प्रयत्न या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि म्हणूनच मी म्हणतोय ना, हे तो झाकी है, पिक्चर अभी आना बाकी है. येणारे 6 दिवस आणि क्रिकेटचा थरार या मैदानावर आपल्याला अनुभवायला मिळेल. कारण की ज्या पद्धतीने मात्र मैदान बघतोय आपण सुसज्ज असं मैदान, ज्या पद्धतीने 360 डिग्री मैदान बघतोय आपण, शहरी भागामध्ये सुद्धा आपण जा अशा पद्धतीचे मैदान आपल्याला बघायला मिळत नाहीये. आणि संपूर्ण कोर कमिटीचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. कारण की ज्या पद्धतीने बघतो आपण ड्रेस कोड संपूर्ण संघाला आहेत, स्टँड संपूर्ण संघासाठी आपण बघतोय, विविधतेने नटलेली स्पर्धा आपण बघू शकताय वसई ग्रामीण प्रीमियर लीग. ऑन द राईस खेळायचं होतं, शहरापासून दूर खेळला जातोय, पदतालित नाहीये, फुटवर्क नाहीये. ज्या पद्धतीने आपण सातत्याने म्हणतोय ना, क्रिकेटमध्ये तुम्हाला फुटवर्क जेव्हा जेव्हा मात्र तुम्ही युज कराल तेव्हा तेव्हा मात्र धावा अगणित स्वरूपाने. म्हणून आम्ही सातत्याने म्हणतोय मोबाईल मध्ये तुम्हाला नेटवर्कची गरज आहे, तर क्रिकेटमध्ये जर खेळायचं असेल तर तुम्हाला फुटवर्कची गरज नितांत असते. पुन्हा एकदा मात्र सुजित सज्ज होईल गोलंदाजी मार्कवर. या ठिकाणी पाहिलं नेहळलं, बाकीचं काम पंचांवर सोपवून दिलं का, परंतु चेंडू मात्र हाय हॅलो टाटा बाय बाय करत लेग स्टंपच्या वर्ण मात्र रीच होत आहे. कुठल्याही प्रकारची मात्र चुकी होत नाहीये. यष्टीरक्षक संदीप मडवी आपण बघू शकताय खूप सुंदर पद्धतीने. पहिली इनिंग्स बघितली आपण मंथनजी, पहिल्या इनिंग्स मध्ये आपण बघितलं खूप अटॅकिंग फलंदाजी केली आणि त्या कारणास्तव मात्र 80 धाब्यांचं भलं मोठं पॅसिफिक महासागर उभारताना कुठेतरी मात्र थोडंच अडचणीत सापडत असताना आपण बघतोय हर्षद 11 विरारपाडा हा संघ. नक्कीच पहिल्या सत्रामध्ये जर आपण पाहिलं वर्चस्व जरूर फलंदाजांचं राहिलं, कारण की प्रत्येक फलंदाज माइंडसेट मनामध्ये घेऊन आला होता. लीग फॉर्मॅट आहे, लीग फॉर्मॅट मध्ये जर आपल्याला टिकून राहायचं तर धावा या आपल्या संघाकरिता बनवाव्या लागतील. आणि त्याच पद्धतीने जर आपण पाहिलं प्रत्येक फलंदाजाने मात्र कॉन्ट्रीब्युशन योग्य पद्धतीने पहिल्या सत्रामध्ये देताना आपण पाहिलं. तर पहिल्या सत्राचा आपण विचार केला तर 3.4 ओव्हर झाले होते आणि 45 रन्स ऑन बोर्ड आपण पाहिल्या होत्या. त्यानंतर जर आपण दुसरं सत्र कुठेतरी पाहतोय तर गोलंदाजी मात्र अतिशय सुंदर पद्धतीने पाहायला मिळते. सद्यस्थितीला धावसंख्या जर आपण पाहतोय कुठेतरी फलकावरती कमी पाहायला मिळते, फक्त 8 धावा या फलकावरती आपण पाहताय. नक्कीच सुरुवात कुठेतरी खराब झाली आणि तदनंतर मात्र स्ट्रगल मैदानाच्या आतमध्ये करत असताना मात्र फलंदाज आपण बघतोय इथून मात्र प्रयत्न करायला पाहिजे. ज्या पद्धतीने बघतोय 80 धावा स्कोर कार्डवर आहेत, 81 धाव्यांचं लक्ष हे समोर आहे. ज्या पद्धतीने मात्र प्रतिष्ठा आहे आणि त्या प्रतिष्ठेला पण लावून मात्र खेळावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. या ठिकाणी ऑन साइडला मात्र चेंडू खेळला जातोय, त्या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहे डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने. तथुरी मात्र वन बाउन्स चेंडूला मात्र गॅदर करेल, फेकी करेल, फक्त आणि फक्त एकच धाव्यावर मात्र समाधान मानावं लागेल. इथून मात्र जर नक्कीच प्रयत्न करतील तर नक्कीच या स्पर्धेमध्ये मात्र आपण बघतोय लीग स्टेजेसच्या मॅचेस आहेत. प्रत्येक सामना खूप महत्वाचा आहे मंथनजी. त्या कारणास्तव मात्र तुम्ही कुठलाही मॅच मात्र हलकीपणाने सोडू नका, कारण की नेट रन रेट सुद्धा खूप महत्वाचं असतं. लीग फॉर्मॅट म्हटलं तर नेट रन रेट सुद्धा तुम्हाला राखावं लागतं. त्यानंतर मात्र जे चेसिंग आहे ते सुद्धा तुम्हाला मात्र खूप चांगल्या पद्धतीने करावं लागेल, कारण की ही स्पर्धा आहे मानाची, सन्मानाची, अभिमानाची. अर्थातच बघतोय आपण वसई ग्रामीण प्रीमियर लीग पर्वती. नक्कीच ज्या पद्धतीने उल्लेख केला गेला या स्पर्धेचा पुढील 6 दिवस ही स्पर्धा या मैदानावरती रंगताना जरूर पाहायला मिळेल. आपण चषक जर आपण पाहतोय अतिशय सुंदर असे ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि सर्व संघ मालकांच्या नजरा मात्र या ट्रॉफीवरती असतील, कारण की मानाची स्पर्धा आहे आणि या मानाचा चषक कुठला संघ उचलेल ते मात्र आपल्याला शेवटच्या दिवशी नक्कीच आपल्याला 6व्या दिवशी समजेल. 3 षटकांचा खेळ इथे पूर्ण झालाय. 3 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या जर आपण पाहतोय फलकावरती झालेली आहे 9 रन्स ऑन द बोर्ड. षटक क्रमांक 4 हाताळण्याकरता सज्ज होतोय गोलंदाजी मार्कवर.
रुपेश एक चांगली स्ट्रॅटेजी चांगल्या रणनीतीने मात्र गोलंदाजी करताना दिसतात. आतापर्यंत 2 गोलंदाजांना इंट्रोड्यूस केलंय आणि 4 षटकांचा स्पेल मात्र हे 2 गोलंदाज अतिशय सुंदरतेने हाताळताना आपल्याला पाहायला मिळत आहे. 3 षटक आतापर्यंत कंप्लीट झाली आहेत. षटक क्रमांक 4 घेऊन येतोय गोलंदाजी मार्कवर. रुपेश पहिला बॉल इथे मात्र बॅकफुटला जोर गेले. इंटू द गॅप खेळून काढलाय. चेंडूला पाठवलंय. चेंडू गेलाय सीमा पार. येतोय चौकार. धन्यवाद. नक्कीच आपण बघतोय उर्वरित 8 चेंडू मागे मात्र आता चौकार आपल्याला बघायला मिळतोय. धावा मात्र इथून कराव्या लागतील. संघर्ष करणं खूप गरजेची गोष्ट आहे आणि तो संघर्ष मात्र मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय. या ठिकाणी पुन्हा एकदा मात्र बॅकफुट पंच सुपर पद्धतीने मात्र चेंडूला वळवलं गेलंय ऑन साइडला. 1 बाउन्स. 4 धावा. बघा आदेश, ज्यावेळेला तुम्ही क्रिकेट खेळता त्यावेळेला फक्त खेळून चालणार नाहीये. तुम्हाला पूर्ण रणनीती काय आखली जाते आपल्या विरोधात ते पडताळून पाहणं गरजेचं आहे. आणि यावेळेला मात्र कृपेशने पाहिलं ज्या ठिकाणी गॅप आहेत आणि त्याच ठिकाणी मात्र चेंडू सातत्याने खेळले जात आहेत. या अगोदर जर आपण पाहिलं बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेला चौकार मिळवला, त्यानंतर पाहिलं की मिड विकेटच्या दिशेला आणि लॉंग ऑनच्या मध्ये खूप मोठा गॅप आहे आणि त्या दिशेला पुन्हा चेंडूला त्यांनी खेळलं. 4 धावा मिळवल्या आणि अशा रनरेटने मात्र तुम्हाला खेळावं लागेल. नक्कीच इथून मात्र रन रेट वाढवावं लागेल, कारण की ज्या पद्धतीने बघतोय 80 धावा 81 धाव्यांचं लक्ष आहे. इथून मात्र मोठमोठे प्रहार करावे लागतील. पुन्हा एकदा मात्र शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न. सुरेख पद्धतीने फुलरलिंची डिलिव्हरी. रुपेश पाटील आपण बघतोय मांडवी गावचा हा मात्र खेळाडू आहे आणि आज मात्र एक वेगळ्याच पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल रुपेश. या ठिकाणी मात्र बघायचं झालं तर स्ट्रेट ग्राउंड खेळलं जात आहे. लॉंग ऑफरनं क्षेत्ररक्षक पुढे सरसावतोय. तत्पूर्वी बघायचं झालं तर 1 धाव ही स्कोर कार्डवर अंकित केली जाईल. या एका धावेची स्कोर कार्ड आतापर्यंत बघतोय आपण 18 या धावसंख्येवर. 80 धावा 81 धाव्यांचं लक्ष आहे. जी गाडी आता मात्र सेकंड गिअरवर आहे ना, ती मात्र टॉप गिअरवर टाकावी लागणार आहे, कारण की 81 धावा इथून मात्र अजून सुद्धा बघतोय आपण धीरज सोगला सारखा मात्र खेळाडू अजून सुद्धा मैदानामध्ये येणं शेष आपल्याला बघायला मिळतंय. आणि ज्या कारणास्तव आपण बघतोय या सेकंड गिअरवर जी गाडी आहे ना मंथनजी, ती आता मात्र टॉप गिअरवर टाकावी लागणार आहे. नक्कीच अशक्य असं काय नाहीये, पण तुम्हाला प्रयत्न हे करावे लागतील. सध्याच्या घडीला संघ पूर्णतः बॅकफुट वरती आपल्याला खेळताना जरूर दिसतोय. चेंडू झालेल्या त्या षटकातील आतापर्यंत 4. 5वा चेंडू ऑन द मार्क. यावेळेला मात्र ऑन द अप जरूर खेळून काढलाय. चेंडू बराच काळ हवेत. क्षेत्ररक्षक तिथे चेंडू खेळले येतात आणि काय अतिशय सुंदर असा झेल टिपला गेलाय. फलंदाज गॉन बॅक टू दी पवेलियन. सर्वांचं सहर्ष स्वागत आहे वसई ग्रामीण प्रीमियर लीग मध्ये. नक्कीच आज आपण बघतोय वसई ग्रामीण प्रीमियर लीग आजचा दिवस, या स्पर्धेचा पहिला दिवस आणि लगातार आपण 6 दिवस मात्र या ठिकाणी क्रिकेटचा आस्वाद लुटणार आहोत. खूप सुंदर पद्धतीने मात्र आपण बघतोय आयोजक ज्या पद्धतीने मात्र मेहनत घेतात. 1 महिना अगोदर जेवढा जास्त वेळ मात्र कामाला देत नाही, जेवढा जास्त वेळ आपल्या कुटुंबियांना देत नाही, तेवढा जास्त वेळ मात्र या मैदानाला देत आहेत. आणि ज्या पद्धतीने मात्र मैदान सुसज्ज मैदान बघतोय ऑल ओव्हर ग्राउंड कव्हर करत असताना मंडप डेकोरेटर्स आपल्याला बघायला मिळतात. चौबाजूने स्टँड सुरेख असं आपण बघतोय आणि ऑल इज वेल अशी स्पर्धा आपण बघतोय ग्रामीण प्रीमियर लीग. पुन्हा एकदा धीरज चोगला. आता मात्र थोडंसं बघायचं झालं तर थोडीशी गेम प्लॅन मंथनची ज्या पद्धतीने धीरज चोगल्याचा मात्र परफॉर्मन्स आहे यंदाच्या वर्षी, ज्या पद्धतीने मात्र या खेळाडूने मात्र प्रगती केली आहे. कमी वेळेत कमी कालावधीमध्ये मात्र प्रगती करणारा हा खेळाडू आहे, परंतु थोडासा उशिराने या ठिकाणी मात्र दाखल झालाय आणि हा गेम प्लॅन कुठेतरी मात्र चुकीचा आहे असं मला वाटतंय.
नक्कीच आता काही हरकत नाहीये, कारण की लीग मॅचेस मध्ये तुम्हाला संधी मिळणार आहे. तर स्ट्रॅटेजी काय आहे ती नेक्स्ट मॅच मध्ये तुम्हाला नक्कीच चांगल्या स्ट्रॅटेजीनुसार खेळ करावा लागेल, कारण की सध्या स्थितीला 4 षटक पूर्ण झाली आहेत. 4 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या फलकावरती झालेली आहे 18 रन्स ऑन द बोर्ड. 81 धावांचं लक्ष समोर ठेवण्यात आलं होतं, पण कुठेतरी पडझड जरूर होताना आपल्याला पाहायला मिळते. विकेट जरूर गेले आणि त्यानंतर धावा देखील रोखल्या गेल्यात. गोलंदाजांचं कौतुक करावं लागेल. सुजित आणि विशेष करून रुपेश काय अप्रतिम गोलंदाजी केली आहे. जर आपण बॉलिंग एनालिसिस जर पाहिलं, पहिलं षटक सुजित घेऊन आले, फक्त 4 धावा त्यांनी त्या षटकात दिल्या, 2 विकेट त्यांनी प्राप्त केल्या. त्यानंतर दुसरं षटक रुपेश घेऊन आले, रुपेश यांनी देखील 2 रन्स दिल्या. त्यानंतर पुन्हा तिसरं षटक सुजित घेऊन आले, 2 रन्स त्या षटकामध्ये त्यांनी दिल्या आणि पुन्हा चौथं षटक कर्णधाराने जबाबदारी दिली. रुपेश यांच्या खांद्यांवरती 9 धावा त्या षटकात त्यांनी दिल्या आणि 1 विकेट प्राप्त केल्या. या दोन्ही गोलंदाजांचं कौतुक करावं लागेल, कारण की ज्यावेळेला गोलंदाजाची गोलंदाजी चांगली होते त्यावेळेला मात्र एकच त्याचं उत्तर असतं की त्याचा सराव. हा सराव तुम्हाला यशाच्या शिखरावर घेऊन जातो आणि यावेळेला मात्र सराव अतिशय सुंदर पद्धतीने या दोन्ही गोलंदाजांचा आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र सुंदररित्या खेळून काढले, या चेंडूला पाठवलं मुख्य व्यासपीठाच्या दिशेला, षटकार, 6 धावा. धन्यवाद. नक्की सुपर स्ट्रोक आपण बघितला. ज्या पद्धतीने मात्र क्रिकेटचे जे सौंदर्य आहे ते सौंदर्य दाखवण्याचा प्रयत्न, सर्वात सुरक्षित शॉट जो आपण म्हणतो ना मंथनजी, लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या अगदी मधोमध जो व्ही शेप मध्ये असतो, तो सर्वात सुंदर शॉट आपल्याला बघायला मिळतोय आणि तो शॉट मात्र मैदानाच्या आतमध्ये येत असताना बघायला मिळतोय. यावेळेला मात्र पुन्हा एकदा त्याच अंदाजामध्ये कृपेशने चेंडूला खेळवलंय, जबरदस्त फटका खेळलाय, षटकार, 6 धावा. धन्यवाद. बघा आदेशजी, जरी ते संघ बॅकफूट वरती असला तरी पण मात्र कृपेश चांगला रन रेट मात्र मेंटेन करण्याचा प्रयत्न जरूर करत असावेत. ही स्ट्रॅटेजी कदाचित त्यांच्या मनामध्ये असावी. नक्कीच लीग फॉर्मॅट आहे आणि प्रत्येक रन खूप महत्वाचे आहे मंथनजी. त्या कारणासमोर प्रयत्न बघायला मिळतोय. बॅक टू बॅक तिसरा षटकार कृपेश गोटे याच्या बॅट मधनं, देर आहे लेकिन दुरुस्त आहे, 6 धावा. साहित्य लाड आईचे बाळ चालत गेलंय शिर्डीला, साहित्य दंग होऊन मग्न चालत आलोय शिर्डीला, लाड लाड करून अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. सामान्य साक्षात आणि म्हणजे ईश्वर सतत साई बाबा यांच्या चरणी आपण प्रार्थना करूया. पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये येऊया. संघर्ष चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. बॅक टू बॅक 3 षटकार रुपेश यांच्या बॅट मधनं. पुन्हा एकदा मात्र वैविध्यपूर्ण फटका आहे, सुपर स्ट्रोक. इनफिल्डच्या वरनं मात्र चेंडू निघून जाईल का? तत्पूर्वी बघायचं झालं तर क्षेत्ररक्षक मात्र त्या ठिकाणी आहेत आणि या ठिकाणी मात्र कृपेश गोट्या याची संघर्षमय इनिंग्स याला पूर्ण विराम लागत असताना बॅक टू द पवेलियन गॉन. पुन्हा एकदा सर्वांचं वसई ग्रामीण प्रीमियर लीग 2023 पर्व 3 मध्ये शब्द सुमनांनी हार्दिक स्वागत करीत आहोत. कृपेश जर आपण पाहिलं, अतिशय सुंदर खेळ कृपेशने केला. 13 बॉल त्यानं हाताळले, 30 रन्सची एक महत्वपूर्ण खेळी जरूर खेळली आहे, पण आपल्या संघाचा रन रेट मात्र त्यांनी राखण्याचा प्रयत्न जरूर इथे केलाय. धाव संख्या जर आपण पाहतोय फलकावरती सध्या स्थितीला झालेली आहे 36. 81 धावांचं मोठं टार्गेट समोर ठेवण्यात आलं होतं. इथे मात्र स्नीक लागली जाते आणि यस, इट इज गॉन.
धन्यवाद. हेमंत मात्र काय सुंदर गोलंदाजी केली. जरूर पहिल्या 3 चेंडूंवरती 3 बिग हिट पाहिले. त्यानंतर कमबॅक जरूर केलं. 2 बॉलवरती लागोपाठ 2 विकेट त्यांना जरूर मिळवले. केतन आणि कृपेश या 2 फलंदाजांना माघारी धाडलंय. आता मात्र ऑन हॅट्रिक चेंडू असेल हेमंतचा. नवीन फलंदाज नव्याने मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. दयानंद षटकातील ऑन हॅट्रिक आणि या शेवटचा चेंडू हाताळण्याकरता राईट मोर द विकेटने. यावेळेला मात्र जबरदस्त प्रहार पाहायला मिळतोय. चेंडूला पाठवलंय सीमा पार. षटकार 6 धावांसाठी. धन्यवाद. सामन्याचं इक्वेशन जर आपण पाहिलं तर चेंडू बाकी आहेत. आता मात्र 6 चेंडू आणि विजयाकरिता 39 धावांची आवश्यकता आहे. चला मित्रांनो, जास्त वेळ कोणी तिथे स्पेंड करू नका. त्वरित शेवटचं षटक इथे मार्गस्थ करा. आपण पाहतायत वसई ग्रामीण प्रीमियर लीग. ज्यावेळेला आपण मैदानाकडे येतो तर त्यावेळेला आपल्याला पाहायला मिळतं वसई ग्रामीण प्रीमियर लीग. आय लव्ह वसई ग्रामीण प्रीमियर लीग. या स्पर्धा का मात्र चांगली आहे, का मात्र मोठी आहे ते मात्र आपल्याला दृश्य जरूर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. आणि या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण आपण पाहतायत पाटील्स नेटवर्क यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. नितेश पाटील आणि त्यांची एंटायर टीम इथे मात्र आपल्याला पाहायला मिळते. सज्ज पालघर तालुक्यात, पालघर जिल्ह्यात अनेक मोठमोठ्या स्पर्धा मात्र कव्हर करण्याचा मान पाटील्स नेटवर्कला मात्र जरूर मिळतो. त्याचं उत्तर आहे अतिशय सुंदर काम. चांगलं काम आपल्याला पाहायला मिळतं आणि आपल्याला पाहायला मिळतं. आदेशजी जर इथे पाहायला गेलं तर 6 चेंडू बाकी आहेत. 6 चेंडू आणि 39 धावांचं लक्ष आहे. काय या धावा पूर्ण केल्या जातील? म्हणूनच मंथनजी मी सुरुवातीलाच उल्लेख केला होता, गेम प्लॅन कुठेतरी असणं क्रिकेटमध्ये खूप गरजेची गोष्ट आहे. धीरज शुक्ला सारखा आयकॉन खेळाडू आहे आणि तो थोडासा मागे थांबला. तिथेच कुठेतरी मात्र थोडासा गेम प्लॅन चेंज होत असताना आपल्याला बघायला मिळाला. आणि नक्की ज्या पद्धतीने मात्र सुरुवात व्हायला पाहिजे होती ती सुरुवात मात्र गोलंदाजी करणाऱ्या संघाकडनं झाली आणि तिथून मात्र वर्चस्व आतापर्यंत आपल्याला बघायला मिळतंय. नक्कीच वर्चस्व तर गोलंदाजांचा राहिलाय, पण 39 धावा बनल्या जातील का हा मात्र प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे. शेवटचं षटक हाताळण्याकरिता सज्ज होतोय गोलंदाज. गोलंदाजी मार्कवर मीत गावड. षटकातील पहिला बॉल राऊंड द विकेटने हाताळण्याकरिता सज्ज होतोय. स्ट्रायकिंग एंड वरती बॅटर धीरज यावेळेला मात्र सुंदररित्या खेळून काढलं. जरूर या चेंडूला मात्र अचूक असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. सुंदर असा झेल टिपला जातोय. धीरज गॉन बॅक टू दी पवेलियन. कारण की चेंडू बाकी आहेत. 5 चेंडू आणि विजयाकरिता अजूनही 39 धावा बनवायच्या आहेत. नक्कीच डिफरन्स खूप महत्वाचा असणार आहे, कारण की लीग फॉर्मॅट आहे. लीग फॉर्मॅट मध्ये आपण बघतोय प्रत्येक धावेसाठी, प्रत्येक विकेटसाठी खूप महत्व दिलं जातं. म्हणून इथून जेवढ्या जास्त धावा होतील, कारण की अजून सुद्धा मात्र स्पर्धेला सुरुवात आहे. इथून मात्र अजून सुद्धा मॅचेस बाकी आहेत. त्या कारणास्तव मात्र दोन्ही संघ प्रयत्न करतील जास्तीत जास्त धाव्यांनी मात्र या ठिकाणी विजय आणि पराभव मधलं अंतर कमी केले जाईल. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय मिस्टर अभिजित मॅन फ्रॉम विरार फटा. आज मात्र वर्णी लागली जाते विरार फटाच या संघाकडनं. पहिला चेंडू मात्र ऑन साइडला खेळण्याचा मनसुबा. 1 धाव मात्र दोन्ही बॅटर मध्ये कंप्लीट केली जाते. पंच सिग्नल देत असताना 22च्या स्वरूपाने मात्र ही धाव स्कोर कार्डवर अंकित केली जाईल. ज्या पद्धतीने मात्र सुरुवात व्हायला पाहिजे होती ती सुरुवात मात्र झाली नाही फलंदाजी करणाऱ्या संघाकडनं विचार करायचा झाला तर. परंतु आतापर्यंत ज्या पद्धतीने मात्र सुरुवात व्हायला पाहिजे ती सुरुवात मात्र होत असताना गोलंदाजी करणारा संघ आपण बघतोय. खूप सुंदर पद्धतीने मात्र अटॅक केला. सुरुवातीच्या आपण बघितल्या प्रतीक याची ती फलंदाजी, तदनंतर मात्र सुरेख साथ हिम्मत यांच्या माध्यमातून मिळाली आणि तदनंतर मात्र फिनिशिंग टच ज्या पद्धतीने आपण म्हणतोय ना संदीप मडवीच्या माध्यमातून मात्र बघायला गेला. या ठिकाणी मात्र दुसऱ्या धावेसाठी वळाले. तत्पूर्वी बघायचं झालं तर 2 धाव आणि पंच मात्र सिग्नल देत असताना त्या ठिकाणी थर्ड अंपायरचा मात्र डिसिजन पेंडिंग. थर्ड अंपायरचे अजितजी मात्र यांना विनंती करतोय की आपण या ठिकाणी यायचं आहे. ते मात्र रेफर जरूर तिथे केलंय रनआउट करिता. आणि या स्पर्धेमध्ये जर आपण पाहिलं तर एक रिव्ह्यू प्रत्येक संघाकरिता जरूर असणार आहे, पण यावेळेला मात्र पंचांनी मागणी केली आहे, कारण की क्लोज एन्काउंटर तिथे पाहायला मिळालं होतं. जर आपण T20 वुमन्स वर्ल्ड कप जर आपण पाहिलं हरमनप्रीत कौर यांना आपण पाहिलं तर कुठेतरी नशीब मात्र
त्यांना साथ तेथे दिली नव्हती आणि बॅट योग्य पद्धतीने ग्राउंड झाली नाही आणि त्या कारणास्तव मात्र आपण तोच कॉल यावेळेला मात्र जरूर आपल्याला पाहायला मिळतो. क्लोज एन्काउंटर तिथे होतं आणि पंच मात्र तिसरे पंच जरूर आम्हाला दर्शवतील की बॅट लँडेड आहे किंवा नाही. नक्कीच डिसिजन तुमच्यापर्यंत जरूर येईल. असे ग्रामीण प्रीमियर लीग 2023 पर्व तिसरा आपण पाहतायत आणि यानंतरची नेक्स्ट मॅच आपल्याला जरूर पाहायला मिळेल. दोन संघ हे समोरासमोर. नॉट आउट हा मात्र पंचांनी जरूर सिग्नल दिलाय. तानसा किंग तानसा विरुद्ध यानंतरची मॅच आपल्याला पाहायला मिळेल. मयंक 11 जांभूळपाडा असे दोन संघ आपल्याला खेळताना नेक्स्ट मॅच मध्ये जरूर दिसतील. नक्कीच दोन्ही संघ आपण बघतोय आज लीगच्या फॉर्मॅट मधून मात्र एकमेकांच्या समोर उभे ठाकलेले आहेत. एकाच गावातून कित्येक वेळा मात्र खेळत असतील परंतु लीग फॉर्मॅट मध्ये मात्र वेगवेगळ्या संघातून खेळताना बघायला मिळतात. या ठिकाणी पुन्हा एकदा ऑन साइडला खेळ वळवलं जाते. चेंडूला मिड विकेट वरनं मात्र क्षेत्ररक्षक पुढे सरसावतोय. तत्पूर्वी मात्र दुसऱ्या धावेसाठी वळाले. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. ज्या पद्धतीने मात्र सुरुवातीला जे फलंदाज यायला पाहिजे होते ते फलंदाज आले नाही. हर्षद 11 विराट पटेल संघाचा विचार करायचा झाला आणि आतापर्यंत मात्र बघतोय मैदानाच्या आतमध्ये थोडंसं कमी पडत असताना. म्हणूनच मी सातत्याने म्हणतोय ना, जेव्हा मात्र तुम्ही क्रिकेट खेळता तेव्हा मात्र तुमच्या डोक्यावर बर्फ असणं खूप गरजेची गोष्ट आहे. पुन्हा एकदा मात्र ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. हाय हॅलो टाटा बाय बाय करत मात्र चेंडू यष्टी रक्षक यांच्या हातखंडामध्ये विसवला जातोय. निर्धाव चेंडूची सांगता या ठिकाणी मात्र बघायचं झालं तर बिग डिफरन्सने मात्र सकाळच्या सत्रामध्ये आपण बघितलं धावा या येत आहेत. ज्या पद्धतीने मात्र खेळपट्टीची विचारसरणी करायची झाली तर खेळपट्टी पहिल्याच आपण इनिंग मध्ये बघितली. धावा या ठिकाणी मात्र येताना बघायला मिळत आहेत. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळलं जात आहे. सुरेख शॉट आहे. मिस्टर दयानंद थोडस मात्र प्रयत्न करत असताना मैदानाच्या आतमध्ये चेंडू मात्र निघून जातोय. 4 धावेची चौकार. नक्कीच या स्पर्धेच्या माध्यमातून आपण बघतोय वसई ग्रामीण प्रीमियर लीग आणि नक्कीच खानिवडी गावातून आपण बघतोय राजेंद्रजी घरत या ठिकाणी मात्र उपस्थित आहेत आणि त्यांच्या माध्यमातून वसई ग्रामीण प्रीमियर लीग साठी 7,000 रुपयांचा आर्थिक सहाय्य लाभतंय. त्यांचा